सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना। आज विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखी सोहळ्यातील आजचा हा 8वा दिवस आणि आजच्या या 8व्या दिवसातील मुक्कामाची व्यवस्था श्री क्षेत्र गोगरगाव, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत। काही भाविक आपण या ठिकाणी बघू शकता। दिंडी क्रमांक 47 सुंदराबाई मठ त्र्यंबकेश्वर या दिंडीतील काही वारकरी या ठिकाणी आहेत। बाबा, या ठिकाणी वारीला आल्यानंतर आपली प्रतिक्रिया काय, तुम्हाला वाटतं कसं नेमकं आल्यानंतर? या ठिकाणी वारीला आल्यानंतर आम्हाला इतका आनंद होतो का तो आनंद आम्ही शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही। हा सोहळा स्वर्गी नाही, असा हा स्वर्गात नसलेला आनंद हा आम्ही सर्व वारकरी प्रत्यक्षामध्ये आज या ठिकाणी उपभोगतो आहे। जवळपास आपल्या या दिंडी क्रमांक 47 ची सुरुवात म्हणजे किती वर्षापासून आपण सर्व त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे चालत आहात? या वर्षी सुंदराबाई मठातून संत रविदास महाराज पायदिंडी सोहळा पहिल्यांदाच आम्ही सुरू केलेले आहे आणि संत निवृत्तीनाथ महाराजांसमेत आम्ही चालतोय आणि खूप आम्हाला आनंद होतोय। या दिंडीचं सध्या हे संत रोहिदास महाराजांच्या तर्फे यंदाचं हे पहिलंच वर्ष सुंदर पद्धतीने असे हे चालत असतात। काही वारकरी भाविक देखील या ठिकाणी आहेत। काका, तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतं आणि या ठिकाणचा आनंद नेमका काय? या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी पायी सोहळा अतिशय उत्कृष्ट असा आनंद, जीवनातील आनंद या दिंडीमध्ये मिळतो आणि मनाला अतिशय सुख आणि समाधान मिळते। बघा, प्रत्येकाची जर आपण विचारलं तर प्रत्येक म्हणतो हा सुख सोहळा स्वर्गी नाही। इतका सुंदर असा आनंद प्रत्येकाला या पायी वाटचालीमध्ये भेटत असतो। अशाच पद्धतीने सर्वांची ही पायी तीर्थयात्रा भगवान परमात्म्याच्या कृपेने निरोगी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण हो। याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।